पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे 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 रे, बिचारी मुक्ता, या महागड्या साड्या, हे दागदागिने, हे सगळं घालायची सवय झाली असेल नाही तुला? आता पुन्हा तुला ते मळके दळिद्री घाणेरडे कपडे घालावे लागणार. कसं जमणार ग तुला आता? बघ ना कसा बिचारा चेहरा करून बसले ती. काय रे युवराज, संबळ वाजवायचं काम मिळेल का रे हिला? हो मिळेल नाही, आता उलट जास्त काम मिळेल तिला, कारण ती नगरकरांची सून होती म्हणून तिला काम मिळत नव्हतं. आता तोही प्रॉब्लेम कायमचा मिटला. हो रे, पण मुक्ता, चोरी करताना तू तुझ्या हातांचा जरा सुद्धा विचार केला नाहीस. ज्या हाताने तू हा पवित्र संबळ वाजवलास, पवित्र संबळावर पडणारे तुझे हे हात त्या पैशांवर कसे पडले? बोल ना. माय हात पैशावर पडले की नाही पडले, मी चोर हाय की नाही हे लवकरच तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे. खरा चोर शोधायला मला काय शहरात फिरायचं नाहीये. खरा शोध इकडंच या घरात कुठंतरी आहे. त्यामुळे मला आता घरातल्या सगळ्यांवर संशय घेऊन थोडं डोकं लावून त्याच्यापर्यंत पोचायचंय. याचा अर्थ असा होतो की घरातल्या सगळ्यांकडं, ज्यात तुम्ही पण येता, तुम्ही चोर नाही आहात, तुम्ही अपराधी नाही आहात हे सिद्ध करायला तुमच्याकडं पण 48 तासच आहेत. मुक्ता, काय बोलतेस तू हे? का? तुम्ही पैसे चोरले नसतील कशावरून? ए मुक्ता, नीट बोलायचं. एकतर स्वतः चोरी करतेस और आमच्यावर आळ घेतेस. माझं डोकं नको सटवूस, नाहीतर ना. नाहीतर काय? मुक्ताकडे बोट दाखवायच्या आधी 100 वेळा विचार करत जा. नात्यानं तुझी वहिनी आहे ती, आणि अधिकारानं या नगरकर घराण्याची सून. पुन्हा जर तिच्याकडे बोट दाखवलंस ना, तर हा हात खांद्यापासून उखडून टाकेन. सारंग, इतका पण आंधळ होऊ नकोस. दिसत नाही का तुला तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेते ती? अरे, आमचं नाव घेतल्यावर आम्हाला राग येणारच ना. इतके दिवस आम्ही सगळेच होतो या घरात, तेव्हा असं कधी नाही घडलं ते. आणि आत्ताच ही या घरात आल्यानंतरच कसं घडलं हे सगळं? हा, आता तुला सुद्धा आमच्यावर संशय घ्यायचा असेलच ना, ते घेऊन टाक आणि मोकळा हो. हो, आहे संशय. तो श्रीधर काकांवर. अरे, काय बोलतोयस तू सारंग? अरे, श्रीधर तर फक्त संशय आहे असं म्हटलं. त्या दिशेनं विचार करतोय अजून. आणि तसंही चोरी करून चोर स्वतःला लपवू शकतो, चोरीच्या खुणा नाही. मुक्ता, माझं जरा काम आहे, मी जाऊन येतो. काही लागलं तर मला फोन कर. आणि हो, इथून पुढे मुक्ताचा अपमान करताना, तिच्याकडे बोट दाखवताना खरंच विचार करा.
बाहेरच्यांसारखं लपून आमचं बोलणं ऐकत होता का? तुम्ही घरातले आहात ना, तरी असं नाही मी काही चोरून लपून काही ऐकतच नव्हतो. नाही का? मग नाही काय करत होता तुम्ही? नाही काय हा डोकं दुखतंय सकाळपासून माझं. मला चहा होता 1 कप. मला चहा देशील का? हो नक्की देईन, पण खरंच काही चोरून ऐकत नव्हता ना? अरे किती वेळा सांगितलं की मी चोरून लपून बघत नव्हतो म्हणून. अरे आम्ही अतिशय साधी सज्जन माणसं आहोत. अगं तुला किती वेळा सांगायचं माझं डोकं दुखतंय, मग मला चहा आण बघू. काय ऐकतच नाही. यांनीच तर नसेल ना चोरले, कारण याआधी यांनी आणि श्रीधर काकांनी मिळून तसा प्रयत्न केला होता. परत केला असेल तर? या संबळाला सुद्धा माहित आहे हे हात कधीच चोरी करू शकत नाही. आणि कधी माझ्या हातून चुकून जरी चुकीचं काम झालं तर परत कधीच संबळाला हात लावणार नाही. एकुलती एक मुलगी आहे हे मान्य आहे मला, पण मी काय करू? आपण सुद्धा तिच्यासाठी दोघेच आहोत ना. तिला का नाही काळजी आपली? आता आणखीन काय करू सांग ना. आता काय करू तुझ्यासाठी? माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. मी जे मागेल ना ते सगळं मला आणून द्यायचं. मला 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 माझा सारंग हवाय. आणून द्याल माझा सारंग? हा सांगा ना. माझं सारंग आणून द्याल मला? सांगा ना. आर्या बाणावर ये ग. कसं करायचं? हिचे आपण अति लाड केले ना, त्याचाच परिणाम आहे हा. इतका पैसा संपत्ती आहे, त्याचा उपभोग घ्यायचा तर नको ते हट्ट करून बसली आहे ही मुलगी. हे काही नाही. आता आजपासून तिचे सगळे हट्ट बंद. अहो असं काय बोलताय तुम्ही? आपणच आहोत ना तिच्यासाठी. आपणच समजून घेतलं पाहिजे. आर्या हे बघ, मी काय म्हणते, सारंगचा विचार सोडून दे. तो तुझा नाही होऊ शकत हे मान्य कर बाळा. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही मला सारंग नाही देऊ शकत ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा पण माझं एक काम करा. ते भाऊ काका आहेत ना, ते त्या मुक्ताला एका स्पर्धेसाठी गुरु बनून ना तिची मदत करतात. हा त्या सगळ्यांना त्या मुक्तापासून दूर करा. हा तरच मी त्या घरात सून बनून जाऊ शकेन. एवढं तर तुम्ही करू शकाल ना माझ्यासाठी? सांग ना, एवढं तर करू शकशील ना माझ्यासाठी? हा खरंच? काय 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 खबर दिली आहे तुम्ही? थँक्यू व्हेरी मच. अगं आर्या, काय कोणाचा फोन आहे? माझ्या नशिबाचा. म्हणजे माझं नशीब म्हणते मुक्ताचा नगरकर घरातला मुक्काम लवकरच संपणार आहे. अगं म्हणजे काय? म्हणजे नगरकर घरात मोठी चोरी झाली आहे आणि त्याचा आळ मुक्तावर आलाय. आता तिला स्वतःला सिद्ध करायला आणि त्या चोराला पकडायला तिच्याकडे फक्त 48 तास. नाहीतर मुक्ताची हक्कलपट्टी कन्फर्म. आर्या मुक्ता गेली. आर्या बाळा. मुक्ताताई. हा बोला.
ते मॅनेजरला आणि दत्ताभाऊ ना काहीतरी देवाणघेवाण करताना पाहिलं हो. म्हणजे काय दिलंय ते नाही समजलं, आणि त्यांच्या वागण्यावरून काहीतरी गडबड वाटते बघा मला. जे काही 2-4 शब्द कानावर पडले ना त्याच्यावरून ती दोघं म्हणजे मॅनेजर आणि दत्ता भाऊ हे दोघं काहीतरी चुकीचं करतायत. म्हणजे बघा आता आपल्या घरी चोरी झाली म्हणजे याच्यात बी त्या दोघांचा काहीतरी हात असणार बघा नक्की. आता मला माहिती आहे तुम्ही असं काही कधी चुकीचं काम करू शकत नाही हो. अहो तुमच्यावर विश्वास आहे, अहो म्हणून तर तुम्हाला सांगायला आलो मी. म्हणजे मी जो विचार केला होता तो बरोबर होता, याचा अर्थ मी योग्य रस्त्यावर आहे. दत्ता मामा आणि मॅनेजर काका. दादा, तुम्ही मला जे परत पैसे ठेवायला दिले होते त्यातले 18,500 रुपये खर्च झाले. त्यामध्ये बस, हिशोब देण्याची काही गरज नाहीये. हो पण हिशोब नाही दिला तर तुम्हाला कसं कळणार की कुठं आणि किती पैसे खर्च झालेत? माझा तुझ्यावरती विश्वास आहे, त्यामुळे त्याची काही गरज नाही. असा विश्वास सगळ्यांनी माझ्यावर ठेवला असता तर स्वतःला सिद्ध करायची वेळच नसती आली. तर त्यामध्ये आशाताईंचा पगार 4,000, दामू काकांचा पगार 4,500, प्लंबरचे 1,000 रुपये झालेत, किराणा 10,000, भाजीपाला 4,000. मालक, मी येऊ का? हा ये. श्रीधर काका, तुम्ही तुमचं बोलून घ्या, मी मावा हिशोब नंतर सांगते. हो. मालक, ते दूध डेअरीसाठी आणि फार्म हाऊसच्या कामासाठी काही साहित्य खरेदी करायची, त्यासाठी पैसे लागतील. मला माफ करा मालक, घरात जे काही घडलंय ते मला माहिती आहे, पण पैसे खर्च करावे लागणारच. हो. नाही बरोबर आहे. आता घरातला एखादा माणूस गेला म्हणून भूक नाही ना मारता येत, तसंच आहे. त्यामुळे माफी मागायची काही गरज नाहीये. बोल, किती पैसे हवेत? एक 10 लाख रुपये लागतील. एवढे पैसे? अहो पण तुम्ही तर 4 दिवसांपूर्वीच एवढे पैसे घेऊन गेला होता ना. एवढे पैसे कशासाठी? म्हणजे एवढा कसला खर्च करायचा तुम्हाला? हो ताई, म्हणजे ते वेगळ्या कामासाठी होते आणि हे दुसऱ्या कामासाठी आहे. म्हणजे खरं तर ते पैसे मी चोरीला गेलेल्या 25 लाखातूनच घेणार होतो, पण हे जे काय घडलं त्यामुळे मला इथे जरा डिटेलमध्ये सांग. 10 लाख कशासाठी लागणार आहे? हो म्हणजे सांगतो ना. आपल्या दुधाच्या टँकरची टाकी तयार झाली आहे, ती रिप्लेस करायची आहे. त्याचंच बिल 1,90,000 आलंय. एक मिनिट, 1,90,000? गेल्या वर्षीपर्यंत 1,50,000 1,60,000 मध्ये होत होतं. हो बरोबर आहे मालक तुमचं, पण आता मटेरियलचे सगळे भाव वाढलेत त्यामुळे त्यांनी 1,90,000चं बिल पाठवलंय. ठीक आहे, पुढे. हां, आणि आपल्या फार्म हाऊसच्या पंपासाठी तिथे 6 पंप घ्यावे लागणार आहे, आणि प्लस आपलं डेअरीच्या मागे आपल्याला कंपाऊंड बांधायचं आहे. ते सगळं मिळून आणि दोन्हीकडची म्हणजे डेअरी आणि फार्म हाऊस इकडची इलेक्ट्रिकची कामं, त्यासाठी लागणारं सामान, हे सगळे मिळून तेवढे लागणारच. हां ठीक आहे, कळलं मला. मुक्ता, तुला मी जे तिजोरीमध्ये ठेवायला पैसे दिले होते त्यातले 10 लाख रुपये श्रीधरला आणून दे. चकित झालाय? नाही, एवढं सगळं घडू नये. पैसे मायाकडेच का दिले असतील? काय घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या अजूनही मायाकडेच आहेत.
नाही, हो 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 बरोबर आहे. म्हणजे कसं आहे ना ताई, मी काय बोलणार, मी साधा नोकरदार माणूस. तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये मी का लक्ष देऊ ना. मी आलेच हा पैसे घेऊन. मालक, आपली इथं कामं सगळी मार्गी लागत आहेत. ते डेअरीच्या मागचं जो कंपाऊंडचं जेव्हा काम होईल त्यावेळेला. काका, यात 9 लाख रुपये आहेत. 1 लाख मी नंतर देईन. चालेल, हरकत नाही. दादा, हे किती पैसे असतील? लाखभर रुपये असतील. 1 लाख? हे तुमच्याकडे कुठून आले? मिळाले नाही तो. माझे स्वतःच, म्हणजे काय ते, माझा मुलगा आहे ना, त्याला ते बुलेट घ्यायची आहे. त्यासाठी ते ॲडव्हान्स ते डाऊन पैसे द्यावे लागतात. तर त्यासाठी मी ते बँकेतून काढले आहेत. माझे स्वतःचेच आहेत. तू कुठून मिळालेले नाही आहेत. नाही, जे पैसे चोरीला गेले ना, त्यात अशीच बंडल होती, म्हणून मला वाटलं. ते बंडल बांधलं की ते सारखं दिसणार. पैसे काय सारखेच असतात सगळे. काय झालं काका, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? हा हा घाम, ते घाम काय मला येतच असतो. ते सारखाच येत असतो. ते कपाळावर, मानेवर, म्हणजे सगळीकडेच घाम येतो मला. तू निघ श्रीधर, तुझं काम आटपून घे. हो मालक, मी येतो आम्ही. ताई, मी खोटं नाही बोलणार. हो, खरं तर तुम्ही जे प्रश्न सारखे विचारलेत ना, म्हणून घाबरलो हो मी. खरंच सांगतो, या चोरीची माझा काहीच संबंध नाही आहे. आणि हे पैसे माझेच आहेत. मी खरंच कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही हो ताई. खरं सांगतो, अगदी खरंच. हे घ्या. हो, थँक्यू. येतो मालक. बरं दादा, ह्यात मी सगळा हिशोब लिहिलाय. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नजर टाका. येते.